नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत राज्य सरकारने अखेरकार अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता सर्व शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे। यामुळे आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली असून आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये मंजूर केले असून हे सर्व पैसे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच की आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त नमो शेतकरी योजनेचाच हप्ता नव्हे तर आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा देखील या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर आता तुमच्या खात्यावरती हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा देखील आता जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल। आता हप्ता वाटप करण्याची तारीख वेळ जाहीर करण्यामध्ये आली आहे। कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, आज हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार का, उद्या हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार, म्हणजेच की तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आता तुमच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वाच हप्ता नव्हे तर आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा आता वाटप केला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। पीक विमा किती मिळणार तर हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा राज्य सरकारने जाहीर केला असून ही देखील रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। सोबत नुकसान भरपाईची देखील रक्कम सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 ते 3 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की आमच्या देखील खात्यावरती 2 ते 3 योजनांचे पैसे जमा झाले पाहिजे तर त्याकरिता फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाईची रक्कम देखील कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याकरिता फक्त 2 ते 3 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता राज्यातील शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, सर्व काही महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील, नुकसान भरपाई संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जाहीर। या ठिकाणी बघू शकता आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत राज्य सरकारने अखेरकार महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता सर्व शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे। आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, सोबतच नुकसान भरपाईची देखील रक्कम तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, आज पैसे येणार का उद्या पैसे येणार याबद्दलची सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे, त्यासाठी लक्षपूर्वक बघत चला। आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत राज्य सरकारने
अखेरकार महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता सर्व शेतकरी बांधवांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. 2000 रुपयांचा हप्ता आता तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार असल्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता या ठिकाणी साधारणतः 3 ते 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार तर बघा, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणजेच की 21व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. जर तुमच्या खात्यावरती 19 नोव्हेंबर 2025 या दिवशी जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले असतील तर आता 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवरती म्हणजेच की केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत असतो तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जात असतो. आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे. आता सरकारने शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे देखील या ठिकाणी सांगितले आहे. कारण की आता बघा, सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पडताळणी करण्यामध्ये येत आहे आणि सरकार आता बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेमधून अपात्र करत आहे. आता सरकारने काय सांगितलं तर ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करा आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल अशांनी फार्म आयडी करा. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. असे काही कामे करण्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगण्यामध्ये आले आहे. आणि यामधील एक जरी काम तुम्ही केलं नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही. लक्षपूर्वक पाहत चला. पीक विम्याच्या देखील लाभासाठी, नुकसान भरपाईच्या देखील लाभासाठी आणि नमो शेतकरी योजनेच्या देखील हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करा आणि ई-केवायसी केले की लगेच तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा होतील. जर तुम्ही ई-केवायसी केली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, परंतु जर ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा. त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की फार्म आयडी असणे अत्यंत आवश्यक आहे. आता ज्या देखील शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्म आयडी काढून घ्या. आणि त्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक नसतं, त्यामुळे त्यांच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे ठिकाणी जमा होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर काही अडचण नाही. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. जर तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होतील. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. आता सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन देखील सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या. आता एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि साधारणतः 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जात होते. आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणते पैसे जमा होत होते लक्षपूर्वक पहा. सर्व काही महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. तुमच्या खात्यावरती पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता राज्य सरकारने 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि साधारणतः 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत होते. कोणते पैसे जमा होत होते तर या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत होती. आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होतील. कारण की सध्या देखील या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः म्हणजेच की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी साधारणतः 92% शेतकरी
शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली असल्यास देखील माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा देखील झाली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा झाला नाही। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि पीक विमा कधी मिळणार। आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे, सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या आहेत। आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती देखील कधी जमा होणार, म्हणजेच की पीक विमा देखील आता सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे। मग हा पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण बघणार आहोत। आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, तर बघा आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्येच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असते। आता हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी सादर केली जात असते, त्यानंतर त्या ठिकाणी राज्यपालांची मंजुरी घेण्यामध्ये येत असते आणि त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या किती यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून निधी हा मंजूर करण्यामध्ये येत असतो आणि त्यावरून एक शासन निर्णय म्हणजेच की GR हा प्रसिद्ध केला जात असतो आणि ही जी हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया आहे ही सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापोटी साधारणतः 1800 कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रक्रिया करण्यामध्ये येत आहे, मग आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार, तर याचं उत्तर म्हणजेच की आता सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20 डिसेंबर पर्यंत जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। हिवाळी अधिवेशनामध्ये हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया आपल्याला बघायला मिळत आहे, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून पुरवणी मागणी सादर करण्यामध्ये येत असते, त्यानंतर राज्यपालांची मंजुरी घेण्यामध्ये येत असते, त्यानंतर निधी मंजूर करण्यामध्ये येत असतो, एक शासन निर्णय निर्गमित केला जात असतो आणि त्यानंतर हप्ता हा जमा केला जात असतो आणि ही जी हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया आहे म्हणजेच की सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः या ठिकाणी 20 डिसेंबर पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। 20 डिसेंबर पर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे तर सर्वांना माहीत झाले असेल, त्यानंतर आता पीक विमा कधी मिळणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार हे तर तुम्हाला माहित झाले असेल। सर्व शासकीय प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः 20 डिसेंबर पर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा आता वितरित केला जाणार आहे। डायरेक्ट या ठिकाणी DBTच्या माध्यमातून 2000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। ज्याप्रमाणे PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाले, ज्या बँकेच्या खात्यावरती 2000 रुपयांचा हप्ता जमा झाला होता तर त्याच बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता। आता नमोचा हप्ता कधी मिळणार हे तर माहित झाले असेल, त्यानंतर पीक विमा कधी मिळणार ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू।
आता बघा, राज्य सरकारने 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि यामधील साधारणतः आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार होती त्यापैकी आतापर्यंत साधारणतः 15,000 कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये देण्यामध्ये आली आहे। आणि राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत। कोणते पैसे जमा झाले तर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची जी काही रक्कम आहे ती राज्यातील साधारणतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली आणि जे राहिलेले 8% शेतकरी आहेत तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होईल। आता नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम देखील जमा झाली असून आता पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून पीक विमा किती तर हेक्टरी 17,000 रुपये देण्याची घोषणा करण्यामध्ये आली होती। तर हा पीक विमा आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आणि नेमका पीक विमा कधी मिळणार तर बघा, आता ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता, ज्या शेतकऱ्यांचे नुकसानच झाले होते तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा आता वाटप केला जाणार आहे। नेमका पीक विमा कधी मिळणार तर लक्षपूर्वक पाहत चला। जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। लक्षपूर्वक पाहत चला। पीक विमा वाटप करण्याची प्रक्रिया देखील आता या ठिकाणी म्हणजेच की लवकरच सुरू होणार आहे। साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। किती तर हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। जर तुम्ही पीक विमा भरला असेल खरीप हंगाम 2025 मध्ये जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर आता जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। आणि सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। आतापर्यंत साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे। आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील या ठिकाणी पैसे वाटप होत असल्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करण्याची या ठिकाणी काहीच गरज नाही। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही कामे देखील करण्याचे सांगण्यामध्ये आले होते। ते म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा। ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी देखील या ठिकाणी काढून घ्या। अशा पद्धतीने ही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। सध्या जर बघायला गेलं म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या नुकसान भरपाई रब्बी अनुदानाची रक्कम जमा होत आहे। ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की सध्या देखील पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे आज पैसे जमा होतील, जर आज झाले नाही तर उद्या होतील। त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील 20 डिसेंबर पर्यंत जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आणि त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।